प्रजासत्ताक दिनाला हिंगोलीतल्या खानापूर चिता येथील राम जाधव या शेतकऱ्याला पंतप्रधान कार्यालयातून निमंत्रण आलेलं आहे। राम जाधव हे महाराष्ट्रातून एकमेव शेतकरी आहेत की ज्यांना हे निमंत्रण मिळालेलं आहे। त्यांनी पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्यासह इतर किसान योजनांचा लाभ देखील घेतलेला आहे आणि त्यामुळेच पंतप्रधान कार्यालयाकडून त्यांना 26 जानेवारी संदर्भात निमंत्रण आल्याचं बोललं जात आहे। देशामध्ये सरकारच्या वतीनं पीएम किसान योजना राबवण्यात आलेली आहे। या योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांना जो आहे तर लाभ मिळाला आहे। मात्र या योजनेचे जे 19 हप्ते आहेत हे 19 हप्ते हिंगोलीतल्या एका राम जाधव या शेतकऱ्यांना जे आहेत परिपूर्ण लाभ घेतलेला आहे। त्यामुळेच या शेतकऱ्याला जे आहे तर दिल्ली दरबारी म्हणजे लाल किल्ल्यावर त्यांना प्रजासत्ताक दिनाचं जे आहे आमंत्रण आलेलं आहे। आता ते संपूर्ण कुटुंब जे आहे ते दिल्लीच्या दिशेने रवाना झालेले आहे। आपण बघतोय की दोघे जण जे आहेत यांना आमंत्रण आलेलं आहे आणि आता हे दिल्ली दरबारी जाणार आहेत। यांची जे आहे तर काही अवघ्या वेळात जे आहे त्या ठिकाणी ट्रेन आहे आणि ट्रेनच्या सहाय्याने जे आहे ते दिल्ली त्या ठिकाणी जाणार आहेत। मात्र महाराष्ट्रामधून पहिल्यांदाच जे आहे तर या शेतकऱ्याला आमंत्रण आलेलं आहे। आपण काय त्यांचा आनंद आहे, काय त्यांना वाटतंय नेमके त्यांच्याकडून जाणून घेऊ। साहेब मला एक सांगा, तुम्हाला दिल्लीहून आमंत्रण आलंय, विश्वास वाटला होता का? असं नाही सर, आम्हाला आमची इच्छा होती नरेंद्रभाई मोदी साहेबांना भेटण्याची, पण असं स्वप्नातसुद्धा आम्हाला असं वाटलं नव्हतं। पण ज्यावेळेस प्रधानमंत्री कार्यालयातून आम्हाला याचं निमंत्रण आलं त्यावेळेस आम्हाला खूप आनंद झाला, आम्हाला झाला, आमच्या कुटुंबाला झाला, गावाला झाला। आणि याच्यामध्ये भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या जे लाल किल्ल्यावर जो विशेष सोहळा होतो जो आपला राष्ट्रीय सणच आहे आणि त्या राष्ट्रीय सणासाठी आम्हाला जे निमंत्रण आलेले आहे ते पीएम किसान योजना लाभार्थी या योजनेतून एक लाभार्थी म्हणून हे निमंत्रण आलेले आहे। आणि सदरील हे माझा जो आमच्या कुटुंबाचा जो सन्मान होत आहे दिल्ली दरबारी, हा माझा एका शेतकऱ्याचा सन्मान नसून पूर्ण भारतातील शेतकऱ्याचा सन्मान आहे सर। निश्चित तर आपण बघितलं असेल, कारण आता यांना आमंत्रण जे आहे ते दिल्लीहून आलेलं आहे। कारण ज्या नरेंद्र मोदी यांना आम्ही मोबाईल तसेच टीव्हीवर पाहत होतो त्या मोदी साहेबांना आम्ही अतिशय जवळून पाहणार आहोत अशा भावना देखील यांनी व्यक्त केल्या आहेत। आणि खरोखरच जर योजनेचा लाभ घेतला आणि व्यवस्थित जर योजना राबवली तर निश्चितच असे सन्मान जे आहे ते शेतकऱ्यांना मिळत असतात। संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली।